स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कैफियत यात्रा कोल्हापूरच्या कागल इथून कोल्हापूरपर्यंत निघाली आहे। राजर्षी शाहू महाराज यांचे जनक ठिकाण ते कोल्हापुरातील समाधीस्थळ अशी कैफियत यात्रा असेल। गेल्या वर्षीच्या ऊसाच्या हंगामातील 100 रुपये आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून ही कैफियत यात्रा काढण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कागल पासून कोल्हापूर पर्यंत कैफियत यात्रा आहे ती सुरू झालेली आहे। राजू शेट्टी या यात्रेमध्ये सहभागी झालेत आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ही यात्रा आहे ती निघालेली आहे। काय कैफियत तुम्ही मांडायला निघालेला आहे आणि कुठे चालला इथून? हजारो शेतकरी शक्तीपीठ महामार्गामुळे भूमिहीन होत आहेत आणि हे केवळ सरकारच्या एका निर्णयामुळे होतंय। गेल्या वर्षी सरकारच्याच हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आम्ही सुरू केला, पण त्यावेळी ठरलेले 100 रुपये अजूनही मिळालेले नाहीत। म्हणून शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही कैफियत यात्रा त्यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालू आहे। याच्या आधी देखील आपण पदयात्रा काढली होती, त्यानंतर किती पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडले? बारामतीच्या पदयात्रेनंतर 600 रुपये शेतकऱ्यांना मिळालेले होते। इथून पुढे तुम्ही कुठे जाणार आहात आणि कशा पद्धतीने पुढचंही सांगता होणार? कोल्हापूरला जे स्मृतीस्थळ आहे शाहू महाराजांचं, त्या स्मृतीस्थळावर जाऊन ही यात्रा संपणार आहे। अशा पद्धतीने पदयात्रा काढून राज्यकर्त्यांना जाग येईल असं वाटतं? हा लोकशाहीच्या मार्गाने केलेला एक प्रयत्न आहे, पण याउपरी सरकार जर गेंड्याच्या कातडीचा असेल तर जमीन घ्यायला आमच्या शेतामध्ये आले तर पाय काढून हातात देऊ आणि ऑक्टोबरमध्ये साखर कारखाने चालू करायचे आहेत एवढं ध्यानात ठेवावं। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कागल, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।